भिवंडीमध्ये हिंदू राष्ट्र सेनेकडून झेंडा जाळत नोंदवला निषेध. हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात हिंदू राष्ट्र सेना आक्रमक. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये 100 व्हेंटिलेटर खाटा वाढवण्याचा निर्णय. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. जालन्यातील मंठा तालुक्यात अवैधरित्या वृक्षतोड करून ट्रॅक्टरमधून लाकडाची वाहतूक. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी किती निधी खर्च केला? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा. तर खर्चाचा तपशील सादर करण्याचे सरकारला आदेश. यंदा स्ट्रॉबेरी दुपटीनं महाग. लांबलेला पाऊस आणि हवामान बदलाचा स्ट्रॉबेरी उत्पादनाला मोठा फटका. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरीला देशभरातून मागणी. बीडच्या मुळकवाडी शिवारातून 74 पोते सोयाबीन चोरट्यांनी केलं लंपास. सोयाबीन चोरी गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. शेतमाल चोरी होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण. कांद्याची लागवड तब्बल महिनाभर उशिरानं. परतीच्या पावसामुळे 60% रोप खराब. तर यंदा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार कांद्याची लागवड. मुंबई आणि दिल्लीसाठी सिंगापूर एअरची जानेवारीपासून सेवा. सिंगापूर एअरलाइन्सच्या या परदेशी विमान कंपनीची घोषणा. उल्हासनगरमध्ये कारमधून गोमांसची तस्करी. तर 1000 किलोपेक्षा अधिक गोमांस जप्त. हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यवतमाळच्या उमरखेडमध्ये रस्त्याचं काम रखडल्यानं नागरिकांचं आंदोलन. उमरखेड ते ढाकणी मार्गावरील रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. कोल्हापूरमध्ये लुटमार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक. अटक केलेल्या आरोपीकडून दुचाकीसह मुद्देमाल देखील पोलिसांनी केला जप्त. चंद्रपूरमध्ये खासगी बसचा अपघात. अपघातामध्ये 20 जण जखमी. 80 ते 90 मजुरांना घेऊन चाललेल्या बसचा भीषण अपघात. महादेव बेटिंग ॲप कंपनीला ईडीचा पुन्हा दणका. कंपनीची 130 कोटींची मालमत्ता जप्त. मौल्यवान वस्तू आणि स्थावर मालमत्तेचाही यात समावेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.